crucem sua. Erigite crucem! Lucite! Lucite! हालेलुया. पुन्हा एक वारपणे प्रभूच्या नावामध्ये तुम्हाला सर्वांचं या यूट्यूब चॅनलद्वारे तुमचं स्वागत करत आहे. आणि मला आनंद वाटत आहे की तुमच्यासमोर पुन्हा एक वारपणे देवाचं जिवंत वचन सादर करत असताना खरोखर प्रियांनो, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा देवाचं वचन, त्याची भाकर मोडणं हे किती चांगली गोष्ट आहे. आणि आजचा दिवस हा खरोखर एक चांगला दिवस आहे. लोकांना असं वाटत असेल की गुड फ्रायडे म्हणजे दुःखाचा दिवस, शोकाचा दिवस. पण मी परत सांगते, गुड फ्रायडे म्हणजे शोकाचा दिवस नाही, तर आनंदाचा दिवस. खरोखर आजचा दिवस हा उत्तम शुक्रवार असं म्हटलेले. उत्तम म्हणजे प्रभूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक चांगली योजना केलेली की 2000 वर्षापूर्वी त्यांनी त्याचा प्राण यामध्ये संभाळते दिलाय. म्हणून शोक करू नका, आनंद करा, कारण तो जर कोकरा वाजला नसता तर आज आम्ही जिवंतांच्या भूमीमध्ये जिवंत नसतो. आणि जसं तुम्ही या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो एंट्रो पाहिला किंवा जे काही सुरुवातीला तुम्ही पाहिलं की परमेश्वराचं क्रुसिफिकेशन किंवा जे वधस्तंभी जाणं, तो खिळा किती इंच होता, तो वधस्तंभ किती जड होता, आणि अजून जे काही वधस्तंभाचं सगळं वर्णन त्याच्यामध्ये केलेले, तो जर व्हिडिओ पाहिला असेल तर निश्चित मला असं वाटतं की तुमच्या डोळ्यातून पाणी आलं असेल की त्या देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो वधस्तंभ सहन केला. मग त्या इंट्रो त्यासाठीच आम्ही टाकला होता की तुम्हाला समजल. त्या काळात आम्ही नव्हतो, पण आम्ही वाचलं पवित्र शास्त्रामध्ये आणि जे काही आम्ही पाहिलं त्याद्वारे नुसार, तर कदाचित त्या व्हिडिओपेक्षा प्रभूने खूप दुःख आमच्यासाठी सहन केले. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही माझ्या पाठीमागं जे काही इमेज पाहत आहात, ते इमेजमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर तिथं असं लिहिलंय की येशूने सर्व गोष्टींसाठी किंमत चुकवली आहे. येशूने सर्व गोष्टींसाठी किंमत चुकवली आहे. कशासाठी? पापासाठी, तुमच्या आजारांसाठी, तुमच्या परिस्थितीसाठी येशूने ती किंमत चुकवली आहे. म्हणून ते इमेज पाठीमाग आहे की येशूने सर्व, जीसस पेड इट ऑल, सर्व त्यांनी ती किंमत भरलेली. मग आता ती किंमत भरली असताना मग आम्ही का दुःखात राहायला पाहिजे? ती किंमत भरली असताना आम्ही का आजारात राहायला पाहिजे? तर आजच्या ह्या उत्तम शुक्रवारचं पुन्हा एक वारपणे आपण त्याच्या मननासाठी जाऊया. आणि उत्तम शुक्रवारची सुरुवात किंवा उत्तम शुक्रवार म्हणजे काही सगळ्यांना थोडक्यात माहिती, पण थोडक्यात आपण त्याच्याबद्दल आपण आज पाहणार आहोत की जसं उत्तम शुक्रवार त्याला म्हणतात, त्याला मराठीमध्ये जुन्या करारामध्ये वलांडनाचा सण म्हणतात, इंग्लिशमध्ये पासओव्हर म्हणतात. तर हा खरं वलांडनाचा सण आणि पासओव्हर म्हणजे ओलांडून जाण्याचा सण आपण ह्याच्यात थोडक्यात पाहूया. आणि त्यानंतर माझा जो काय आजचा विषय त्याच्यावरती आपण बोलूया. तर पहिलं आपण सणांची रूपरेषा पाहूया. आम्ही परत सांगितले की हा दिवस आनंद करण्याचा आहे. हा दिवस आनंद करण्याचा आहे कारण तुमच्यासाठी तो ख्रिस्त मारण्यात आला आणि तो मृत अवस्थेत नाहीये. शोक कोणासाठी करा की जे परत उठत नाही, पण तो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला तुमच्यासाठी, माझ्यासाठी. तर म्हणून आनंद करा. की जसं आपण पाहतो की मेघधनुष्यामध्ये 3 रंग महत्वाचे असतात. काय पाहतो आपण? मेघधनुष्यामध्ये, रेनबो मध्ये 3 रंग महत्वाचे असतात आणि त्या 3 रंगाद्वारेच 7 रंग तयार होतात. तर तसंच आपण सुद्धा त्रैक्य देवावरती विश्वास ठेवतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. तर त्याचप्रमाणे हे इस्रायलचे सुद्धा आणि देवाने नेमलेले सुद्धा 7 सण आहेत आणि त्या 7 सणांमध्ये 3 हे महत्वाचे सण आहेत. तर आपण लेवी 23 मध्ये 7 सणांबद्दल पाहतो. तर ह्यातले 7 सणांमध्ये जसं आता मी पुढे 7 समय ठेवलेले आहेत, तर त्याचा मध्यस्थ जो आहे तो येशू ख्रिस्त आहे.
तर म्हणून त्यातील जे 4 सण आहेत ते पूर्ण झालेले आहेत. तर पहिला सण म्हणजे काय? वलांडणाचा सण. त्यालाच इंग्लिशमध्ये पास ओव्हर असे म्हणतो आपण, किंवा सध्याच्या भाषेमध्ये आपण त्याला गुड फ्रायडे म्हणतो. त्यानंतर आपण दुसरा सण असा पाहतो, बेखमीर भाकरीचा सण, की ज्याच्यामध्ये खमीर नाही. जे खमीर म्हणजे ईस्ट, जे भाकरीला फुगवतं. खमीर हे कशाचं दर्शक आहे? पापाचं दर्शक आहे. तर वलांडणाच्या सणानंतर पुढील 7 दिवस हा बेखमीर भाकरीचा सण असतो. त्यानंतर आपण पाहतो प्रथम फळाचा सण किंवा पेंडीचा सण, आणि त्यालाच आपण म्हणतो पुनरुत्थानाचा सण, म्हणजे रिझरेक्शन संडे. चौथा आपण पाहतो सप्तकाचा सण, त्यालाच आपण पेंटिकॉस्ट म्हणतो. 50वा दिवस, ज्यावेळी माडीवरच्या खोलीमध्ये पवित्र आत्मा उतरून आला होता त्यावेळी. त्यानंतर आपण 5वा जो सण पाहतो त्याला करणे वाजवण्याचा सण म्हणतात. ह्यालाच फिस्ट ऑफ ट्रम्पेट असं म्हणतो, आणि इब्री भाषेमध्ये योम तेरुवा असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर प्रायश्चित्ताचा दिवस हा 6वा सण आहे. त्यालाच आपण डे ऑफ अटेंडमेंट पण म्हणतो किंवा योम किपूर पण म्हणतो. आणि नंतर शेवटचा सण म्हणजे मंडपाचा सण, त्यालाच आपण फिस्ट ऑफ टॅबर्नेकल सुद्धा म्हणतो. आणि मिलेनियम इयर, हे 1000 वर्ष आपण येशू बरोबर पुन्हा एक वारपणे या पृथ्वीवरती राज्य करण्यासाठी येणार आहे. तर मला इथं सांगायचं की पूर्वीच्या गोष्टी ह्या येणाऱ्या गोष्टींची छाया असते. पूर्वी जे काही भूतकाळामध्ये झालेले ती येणाऱ्या गोष्टींची छाया होती. की जसं तो ओलांडून गेलेला कोकरा किंवा वलांडण्याचा सण, जेव्हा मिसराच्या दास्यगृहातून लोक सुटले, तर तेच प्रतीक आपण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्तामध्ये पाहतो. तर इब्री शब्द सण म्हणजे याचा अर्थ काय, आपण त्याची व्याख्या पाहिली तर सण म्हणजे काय, की धार्मिक स्वरूपाचा आनंद किंवा उत्सव. सण म्हणजे काय? धार्मिक स्वरूपाचा आनंद किंवा उत्सव. इब्री भाषेत त्याला चाग असं म्हणतात. इब्री भाषेत त्याला चाग असं म्हणतात, म्हणजे त्याचा अर्थ होतो नाचणे. चाग म्हणजे नाचणे. ग्रीक शब्दामध्ये त्याला हेओरटे म्हणजे मेळे, की पवित्र मेळे भरवा, की जसं यशया 33 आणि 20 मध्ये लिहिलेले त्याप्रमाणे. आणि या सणांमध्ये ज्या हे सण साजरे केले जातात त्यामध्ये अनुवाद 16:10-12 मध्ये असं लिहिलेले, की या सणांमध्ये देवापुढे येताना रिकाम्या हाताने येऊ नका, तो स्वसंतोषाने अर्पण व तुमच्या शक्तीप्रमाणे अर्पण देवापुढे तुम्ही सादर करा. तर आता मला ह्या सणांबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगायचे, की पहिला सण आपण पाहिला वलांडण. तर वलांडण सण म्हणजे काय? आताच्या आपण नवीन काळामध्ये काय पाहतो? ख्रिस्ताचं मरण. पण आध्यात्मिकरित्या वलांडण सण आपण कसा साजरा केलाय? तारणामध्ये, की ज्यावेळी आम्ही येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो आणि आम्ही कबूल करतो की प्रभू तू माझी पाप तुझ्यावरती घेतली आहे, आणि प्रभू तुझ्या बसल्या फटक्यांद्वारे मला सुटका मिळालेली. त्यावेळी आपण काय करतो? वलांडणाचं सण म्हणजे ते कोकऱ्याचं रक्त आमच्या जीवावरती लावतो. त्यानंतर बेखमीर भाकरीचा आपण सण बघतो. तर तो सण आपल्यामध्ये काय? तर ख्रिस्ताचं पूर्ण जाणं म्हणजे बेखमीर भाकरी. आणि आध्यात्मिकरित्या त्याचं प्रतीक आपल्या करता, की ज्यावेळी आपण बाप्तिस्मा घेतो आणि पाण्यामध्ये खाली बुडतो, तो आपल्यासाठी बेखमीर भाकरीचा सण आहे. त्यानंतर तिसरा सण आपण पाहतो प्रथम फळ म्हणजे पुनरुत्थान. आणि ज्यावेळी आपण येशू ख्रिस्तामध्ये गाठले जातो, म्हणजे त्या पाण्यामध्ये बाप्तिस्मा होतो आणि मग वरती उचलले जातो, तर आपला नवीन जन्म होतो. त्याला आपण येशूच्या पुनरुत्थानामध्ये आम्ही सहभागी असं आम्ही दर्शवतो. म्हणून वलांडण सण म्हणजे काय? आमचं तारण. त्याच्यानंतर बेखमीर भाकरीचा सण म्हणजे काय? की पाण्यात खाली जाणं म्हणजे आमचं पाप आम्ही नष्ट करतो. आम्ही ते पाप पाण्याखाली गाडून टाकतो. तिसरा म्हणजे काय? प्रथम फळ म्हणजे पुनरुत्थान. येशूमध्ये आम्ही परत उचलले जातो. नंतर चौथा पेंटिकॉस्टचा सण. तर हे विश्वासदारांसाठी एक जीवनाचं प्रतीक आहे. आणि आपला आध्यात्मिकरित्या ह्याचं काय स्वरूप आहे? तर पवित्र आत्मा आमच्या उतरून आलाय आणि पवित्र आत्म्याची आम्ही भाषा बोलतो. तर आपण आध्यात्मिकरित्या काय पाहतो? तारण पाहतो, पाण्यामध्ये खाली बुडणं, पाण्यामधून वर येणं, आणि नंतर आपण पवित्र आत्म्याचा अनुभव घेतो. त्यानंतर करणे वाजवणे म्हणजे काय? की ख्रिस्ताचे आगमन. फिस्ट ऑफ ट्रम्पेटला असं म्हणतात की करण्याचा मोठा तुतारीचा नाद होईल आणि पुन्हा एकवारपणे देवाचा पुत्र त्या स्वर्ग आद्य देवदूतांद्वारे आज तो ढगामध्ये आम्हाला दिसेल. आणि जो कोणी सुरकती विरते, ज्याच्यावरती डाग नाही, आणि जो त्याच्यासाठी थांबू नये, त्या 5 हुशार कुमारीसारखं परमेश्वर त्याला उचलून देणार आहे.
पण आध्यात्मिकरित्या करणे वाजवणे याचा अर्थ काय, तर सुवार्ता गाजवणे, सुवार्ता गाजवणे. कारण ज्यावेळी आम्ही येशूची सुवार्ता गाजवतो त्यावेळी आम्ही लोकांच्या जीवनामध्ये करणा वाजवतो की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ येणार आहे. तर याचा अर्थ काय होतो, सुवार्ता गाजवणे. त्यानंतर आम्ही पाहतो प्रायश्चित्ताचा दिवस, की करणे वाजवल्यानंतर जे कोणी खाली राहतील ते त्यांची छाती बदलतील आणि म्हणतील हाय की आम्ही देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष केलं. आणि आध्यात्मिकरित्या आपल्यामध्ये त्याचं काय प्रतीक असेल की सुवार्ता सांगितल्यानंतर जे कोणी पश्चाताप करता येईल त्यांच्यासाठी तो करणे प्रायश्चित्ताचा दिवस असेल. मंडपाचा सण म्हणजे 1000 वर्षाचा काळ, परमेश्वराबरोबर आम्ही पुन्हा एक वारपणे पृथ्वीवरती येणार आहे. आणि आध्यात्मिकरित्या याचा अर्थ काय, की मंदिरामध्ये देवाच्या लोकांमध्ये सहवास करणं म्हणजे मंडपामध्ये वस्ती करणं. ते हे तुम्हाला मी फक्त थोडक्यात सांगितलं. तर वल्हांडण सण म्हणजे काय, तर मिस्राची दास्यगृहातून सुटका झाली. वल्हांडण या शब्दाला इब्री भाषेमध्ये पेशाक किंवा ओलांडून जाणे असं म्हणतात, की मृत्यूचा दूत त्या घराला ओलांडून गेला, म्हणजे पास ओव्हर म्हणजे मृत्यूचा दूत त्या घराला ओलांडून गेला. कोणाला ओलांडून गेला, तर ज्याच्या कपाळपट्टीला व दाराच्या दोन्ही बाजूला कोकऱ्याचं रक्त होतं, अशा तिन्ही बाजूला म्हणजे देवाचं त्रैक्याचं प्रतीक दर्शवतं, त्याला पाहून मरणाचा दूत ओलांडून गेला. तर हे 3 बाजू सांगितले, कपाळपट्टी आणि द्वाराच्या 2 बाजू. ह्याचाच आपण आध्यात्मिक जीवनामध्ये काय अर्थ येतो, जीव, आत्मा आणि शरीर. जर ह्याला परमेश्वराचं रक्त असेल तर ती मरी किंवा तो मरणाचा दूत किंवा नरकाचा अग्नी तुम्हाला स्पर्श करणार नाही, पण त्याच्या रक्तात राहणं हे महत्वाचं आहे. की त्या दास्यगृहामध्ये जर तुम्ही मोशेची गोष्ट वाचली असेल, ऐकली असेल, तर 10 पिढ्या परमेश्वरांनी पाठवल्या, पण तरी सुद्धा फारोचं अंतःकरण कठीण झालं होतं. मग आता सुद्धा असं झालंय की करुणा स्थिती परमेश्वरांनी पाठवली का कोणी पाठवले हे महत्वाचं नाही, पण त्या करुणा स्थितीमध्ये सुद्धा लोक अजून बंड करते देवाच्या विरुद्ध, देवाच्या घराच्या विरुद्ध, आणि अजून सुद्धा लोक त्यांचे अंतःकरण ताट होते. आत्ताच या मागील आठवड्यामध्ये मी बातमी पाहिली की लोकांना करुणा झाला असताना तरुण वर्ग त्या कोविड सेंटरमध्ये गांजा पार्टी आणि मद्याची पार्टी चालू होती. म्हणजे प्रियानो बघा, मरण त्यांच्या जवळ आहे तरी देखील ते मरणाला घाबरत नाही, म्हणजे यांचा ताबा कोणी घेतलेला आहे. म्हणून फारच सुद्धा अंतःकरण कठीण झालं होतं. तसं 10 पिढ्या ऐकून मग परमेश्वराने काय केलं, की आता देव परमेश्वर मोशेला बोला की आता बघ, जी मी पिढी पाठवल त्या पिढ्याद्वारे निश्चित फारो तुला म्हणेल की जा. तर म्हणून ती पिढा जी देवाने पाठवली, की प्रथम जो मुलगा आहे तो मारण्यात येईल. म्हणून देवाने असं सांगितलं मोशेला की एक कोकरा घे, त्या कोकऱ्याला आपण हे पाहणार आहे. तर पुढचं असं की त्या गोष्टीकडे मी वळणार आहे. तर पुढं निर्गम 12:2 मध्ये आपण असं पाहतो की देवाने त्यांची कालगणना बदलली, म्हणजे 6 महिने. जसं इब्री, परत मी सांगते की एक सोलर कॅलेंडर असतं आणि एक लुनार कॅलेंडर असतं. तर सोलर कॅलेंडर हे सूर्याच्या प्रमाणे चालतं, लुनार कॅलेंडर हे इब्री म्हणजे इस्रायलमध्ये चंद्राच्या प्रमाणे चालतं. तर म्हणून इब्री जे महिने असतात तर त्यामध्ये देवाने जे नेमलेले महिने आहेत किंवा देवाने नेमलेले जे काही दिवस आहेत तर त्याच्यामध्ये 6 महिने देवाने विसरायला लावलं, आणि 7व्या महिन्यामध्ये त्यांना नवीन वर्षाची सुरुवात करायला लावली. का? कारण ते इस्रायल म्हणजे मिस्रातून, ते बंदीवानातून सुटका प्राप्त करणारे होते. म्हणून त्यांच्यासाठी 7वा महिना हा पहिला महिना, तर त्यालाच आपण म्हणतो निसान महिना. त्या निसानच्या महिन्यामध्ये आपण पाहतो की निसान महिन्याच्या पहिल्या महिन्याच्या, निसान म्हणजे पहिला महिना, तर त्याच्या 10व्या दिवशी येशू ख्रिस्तानी येरुशलेममध्ये विजयशाली प्रवेश केला. म्हणजे काय? होसाना, म्हणजे परमेश्वराने पाम संडे. तर तो 10वा दिवस म्हणून निसान महिन्याच्या पहिल्या 10व्या दिवशी, म्हणजे निसान महिन्याच्या पहिल्या महिन्याच्या 10व्या दिवशी हा पाम संडे येतो. आणि त्याच्या 14व्या दिवशी येशू ख्रिस्ताला वधस्तंभी देण्यात येणार होतं, म्हणून तो आज येतो वलांडणाचा सण, किंवा त्याला आपण म्हणतो पास ओव्हर. तर ह्यामध्ये असं सांगितलं की जो कोकरा घेतील, प्रत्येक घरासाठी एक कोकरा त्यांनी देवाने सांगितलं होतं, तो कोकरा 4 दिवस लपवून ठेवायचा. किती दिवस? 4 दिवस. आणि मग आता आपण ह्या 4 दिवसाचं महत्व कशामध्ये पाहतो? स्तोत्र 90:4 व 2 पेत्र 3:8 मध्ये असे लिहिले आहे की प्रभूला
एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे आणि 1000 वर्ष एक दिवसासारखे आहे. पुन्हा एक वार मी सांगतो की प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे आणि 1000 वर्ष एक दिवसासारखे आहे. तर याचं प्रतीक काय की आदामापासून ते प्रभू येशू पर्यंत हे 4000 वर्ष पूर्ण होतात. आणि पवित्र शास्त्राप्रमाणे देवाच्या वेळेप्रमाणे 4 दिवस मानवाच्या पापासाठी प्राण अर्पण करण्यासाठी देवाचा कोकरा 4 दिवसांनी यज्ञार्पण म्हणून मरण पावला. म्हणजे तोच दिवस काय गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार. तर खरे पाहिले तर गुड फ्रायडे हा काय बुधवार येतो. तर हा मी तक्ता तुमच्या समोर लावलेला आहे. तर त्या तक्त्याप्रमाणे तुम्हाला कळल की गुड फ्रायडे हा बुधवारी कसा येतो आणि 10वा दिवस निसान महिन्यामधला कोणता, 14वा दिवस कोणता, ते कसं ह्या तक्त्यामध्ये तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर निर्गम 12:5 मध्ये काय सांगितले की हा जो कोकरा निवडला त्यांनी मिस्राच्या म्हणजे इस्रायलाच्या घरावरून मृत्यूचा दूत ओलांडून जाण्यासाठी, तर तो कोकरा कसा असावा, निर्दोष असावा व अव्यंग म्हणजे त्याचे कुठले हातपाय तुटलेले नसावे किंवा तो पांगळा नसावा. तर हेच गोष्ट आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहतो की येशू हा निष्पाप आहे. आणि याची साक्ष कोणी दिली, विधर्मी लोकांनी, रोमी लोकांनी दिली. तर त्याची साक्ष कोणी दिली, पिलाताने दिली. त्याची साक्ष हेरोदाने दिली, हन्ना, कैफा, यहुदा, शताधिपती व पश्चातापी चोर यांनी दिली की खरंच हा देवाचा पुत्र आहे आणि खरोखर ह्याच्यामध्ये मी कोणताही अपराध पाहत नाही. म्हणजे काय होतं की तो निष्पाप होता. आणि आणि अव्यंग म्हणजे काय की ज्यावेळी त्या चोरांचे पाय मोडायला ते सैनिक लोक गेले होते, चोरांचे पाय मोडले दोघांचे, आणि ज्यावेळी येशूचा पाय मोडायला गेले तर त्यांनी पाहिलं की येशू त्याच्या अगोदर त्याचा प्राण गेला होता. म्हणजेच आपण इथं काय पाहतो की तो कोकरा अव्यंग होता, निर्दोष होता. म्हणजे पहा, जे काय मागील भूतकाळामध्ये जे काय भविष्य सांगितलेले की ते पुढील वर्षामध्ये कसं परमेश्वराने केलेले. मी परत सांगतो की मनुष्याचं कॅलेंडर चुकल, मनुष्याच्या 22 वर्षाच्या 1000 वर्षाच्या कल्पना चुकतील, पण देव हा कधी चुकणार नाही, कारण तो त्याच्या जागेवरती योग्य आहे. तो अल्फा आणि ओमेगा आहे, तो प्रारंभ आणि शेवट आहे. त्याला प्रारंभ पण माहिती आणि त्याला शेवट देखील माहिती. एक घरासाठी एक कोकरा त्याने निवडला होता. मग आत्ताचा विचार करा, जर ते इस्रायलाची विधी आत्ता असले असते आणि जर तो वलांडांचा कोकरा प्रत्येक घरासाठी लागला असता तर कदाचित कोकरे आम्हाला कमी पडले असते. तर आता जगाची संख्या किती झालेली आणि किती लोक आहे. पण योहान 1:29-26 मध्ये काय सांगितलेले की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. म्हणजे तो जगाचा पाप हरण करणारा एकच कोकरा सर्व मानव जातीसाठी, कोणत्या धर्मासाठी नाही, कोणत्या व्यक्तीसाठी नाही, पण सर्व मानव जातीसाठी तो काय झाला, कोकरा वधण्यात आला. तर म्हणून हा एक कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. कोकराचा वध कधी करावा तर संध्याकाळी करावा. निर्गम 12:6 मध्ये लिहिल्याप्रमाणे 2 संध्याकाळच्या मध्यभागी कोकराचा वध करावा. तर वधस्तंभावरील त्याच्या मरणाचा काळ कोणता होता, सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत. तर ही 2 संध्याकाळमधील मरणाची परिपूर्ती आहे. हे मी तुम्हाला काय सांगते, एक फक्त आउटलाईन आणि एक तुम्हाला समजावं. आम्ही ज्या देवाची सेवा करतो त्या देवाने कशी योजना केली आणि कशाप्रमाणे, हा जो अभ्यास आहे तो वाचते. अभ्यास हा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते नाही, पण तरी आउटलाईन ही रूपरेषा मी तुम्हाला सांगते थोडक्यात की तुम्हाला लक्षात येईल. तर तो वधस्तंभाचा काळ होता 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. जशी एखादी वस्तू तिच्या सावलीपेक्षा मोठी असते, तसेच देवाचा कोकरा आपला तारणारा प्रभू येशू जुन्या करारातील वलांडणाच्या कोकरापेक्षा किती महान आहे. आमेन. म्हणून ह्यामध्ये आपण पाहिलं की 7 सण होते. त्या 7 सणांमधले 4 सण प्रियानो पूर्ण झालेले. तर ते 4 सण म्हणजे कोणते की वलांडणाचा सण, बेखमीर भाकरीचा सण, प्रथम फळाचा सण, सप्तकाचा सण म्हणजे पेंटिकॉस्ट सण. आपण हे पाहिले की 4 सण काय झालेले येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेले आहेत. बेखमीर भाकरीचा वलांडण्याचा सण, बेखमीर भाकरीचा सण, प्रथम फळाचा सण आणि पेंटिकॉस्ट सण. मग आता 3 सण बाकी आहेत. ते सण म्हणजे फीस्ट ऑफ ट्रम्पेट म्हणजे करणे वाजवण्याचा सण, प्रायश्चित्ताचा दिवस आणि मंडपाचा सण. आणि हे ख्रिस्तामध्ये भविष्य काळामध्ये पूर्ण होणार आहे. तर म्हणून ह्याच्यावरती तुम्हाला जर अभ्यास पाहिजे आपण निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये घेऊ. पण पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा
तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळेल. जर तुम्ही लेवीचा 23वा अध्याय वाचला तर त्या अध्यायामध्ये ह्या गोष्टीबद्दल लिहिलं आहे. तर ही मी तुम्हाला फक्त आउटलाईन सांगितली. तर त्याच्यामध्ये कडू भाजी का खायची, त्याच्यानंतर तो कोकरा कसा, तो कोकरा शिजवलेला नाही खायचा, तो कोकरा कसा खायचा तर भाजलेला खायचा, त्याचा अर्थ काय हे आपण पुढं पाहू. पण ह्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व होतं. जे काय होतं ते प्रत्येक गोष्टीला महत्त्व होतं. म्हणून आज सुद्धा आम्ही जो ओलांडण्याचा सण साजरा करणारे म्हणजे सण साजरा करत आहोत आणि ते येशू ख्रिस्तामध्ये आपण तो पूर्ण केलेला आहे. पण तो आपण आनंद आज व्यक्त करते. जर तुमच्या माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मारण्यात नसता आला तर प्रियांनो, आमच्या पापाची शिक्षा किंवा आमच्या पापाचं वेतन आम्ही पृथ्वीवरती नसतोच, पण आम्हाला त्याची सार्वकालीन नरकाची अग्नी भोगायला लागली असती. म्हणून त्या देवाचे किती धन्यवाद की तो तुमच्या माझ्यासाठी आलाय. म्हणून आजच्या गुड फ्रायडेचं मी एकच वचन घेतलं, ते म्हणजे की देवाच्या प्रीतीचं प्रमाण. जर तुम्ही देवाच्या प्रीतीचं प्रमाण मागत असताल तर तो वधस्तंभ पहा. तर तुम्हाला जसं तुम्ही लोकांच्या प्रीतीचं प्रमाण मागता की तू माझ्यावरती किती प्रेम करतो, की जसं एखादी प्रेमी जोडी ती कशी म्हणते की तू माझ्यासाठी सूर्य चंद्र तारे तोडून आणशील का. मानवाला शक्य नसतं, पण तरी सुद्धा त्याच्यावरती तो काव्यमय काय काय कथा असतो. पण परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरचं प्रमाण काय दाखवतो की त्याने तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावरती जीव दिला, प्राण दिला स्वतःचा. ते रोमकराचं पत्र 5वा अध्याय आणि 8व्या वचनाकडे आज आपण पाहणार आहोत की परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असताना, तुम्ही मी पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, तर आता त्याच्या रक्ताने आपण नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून म्हणजे सार्वकालीन नरकापासून तारले जाणार आहोत. आमेन. आजचा माझा हाच विषय की देवाने केलेल्या प्रीतीचं प्रमाण तुमच्यावरती, माझ्यावरती, कुठल्या विशिष्ट धर्मावरती नाही, यहुदी लोकांवरती नाही, तर सर्व जगावरती, सर्व मानव जातीवरती त्यांनी प्रेम केलं आणि त्याचा एकुलता एक पुत्र. आणि आपण ह्याची गोष्ट पाहतो, सगळ्यांचं तोंडपाठ वचन असेल की योहान 3:16 की देवाने जगावरती इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. म्हणून आज त्याच्या प्रीतीचं प्रमाण काय दाखवतो, तो वधस्तंभ पहा. त्याच्या प्रीतीचं प्रमाण काय तुम्ही पाहताल तर तो स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आला, यासाठी की तुम्हाला जीवन मिळावं. त्यांनी पित्याची बाजू सोडली, पित्याचा असते नातेसंबंध सोडून तो पृथ्वीवरती 33.5 वर्ष राहिला. कशासाठी? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. म्हणून गुड फ्रायडे म्हणजे काय तर खरं त्याने शिक्षा भोगली आमच्यासाठी. आणि गुड फ्रायडे म्हणजे काय तर तो सुवार्ता प्रसाराचा दिवस असला पाहिजे. गुड फ्रायडे म्हणजे काय तर हे फक्त शोकाचे दिवस नाही, छाती बडवायचे दिवस नाही. नुसतं मंदिरामध्ये किंवा चर्चेसमध्ये किंवा मोठ्या सभांमध्ये एक मोठं चित्र रेखाटतात आणि लोक रडतात की माझ्या देवाने माझ्यासाठी पाप सहन केलं, माझ्यासाठी फटके सहन केले. पण अरे त्याने सहन केले, पण आता परत तरी त्याला तुम्ही वधस्तंभ देऊ नका. जसं की त्या मिस्रांनी देवाने आज्ञा दिली होती इस्रायली लोकांना की त्या कपाळपट्टीच्या बाहेर येऊ नका. त्या कपाळपट्टीच्या बाहेर आले तर निश्चित तो मरणाचं दूध तुम्हाला गिळून टाकेल. मग ते कपाळ किंवा ते दार म्हणजे काय? येशू ख्रिस्त म्हटलंय मीच मार्ग सत्य व जीवन आहे. आणि जर त्या दारामधून आम्ही बाहेर पडलो, जर त्या रक्ताला सोडून आम्ही जर बाहेर पडलो, रक्त कधी व्यर्थ ठरतं येशू ख्रिस्ताचं? ज्यावेळी आम्ही पाप करतो, ज्यावेळी आम्ही चुकीच्या कल्पना करतो, ज्यावेळी आम्ही चुकीचे विचार करतो, ज्यावेळी आम्ही आपल्या मंडळीतील लोकांना, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला किंवा दुसऱ्या लोकांना खिन्न करतो, त्यावेळी येशूचं रक्त हे व्यर्थ ठरतं. प्रियांनो, तुम्ही म्हणताल की येशूचं रक्त माझ्या जीवनावरती तरी मला आजार का, येशूचं रक्त माझ्या जीवनावरती तरी सुद्धा मी अशा परिस्थितीमध्ये का? एक विचार करा, ते रक्त तर तुम्ही कुठं सोडून बाहेर गेला नाहीत ना. की जसं एक गाईचा कळप होता आणि गाईचा कळप असताना एक वासरू ते फार खोडकर होतं आणि त्या वासराला त्याची आई सांगत होती की नको इकडं जा तिकडं जा. तरी त्या वासराने खोडकरपणा केला आणि त्या कळपाला सोडून बाहेर पडला. आणि बाहेर पडल्यानंतर वाघ आला, त्या वाघाने त्या पिल्ल्याला खाऊन टाकलं. तसं ज्यावेळी तुम्ही ते रक्ताचं कुंपण तोडतात, ज्यावेळी तुम्ही येशूच्या रक्ताचं कुंपण तोडून बाहेर जातात जगामध्ये, त्यावेळी तुम्ही लक्षात घ्या की जसं त्याच्यामध्ये सांगितले की ते पाण्यामध्ये शिजवू नका, पण ते भाजा. पाणी म्हणजे काय? जग. आणि ते भाजा म्हणजे काय तर पवित्र आत्म्याच्या अग्नीमध्ये भाजा.
तर म्हणून ज्या ज्या तुम्ही त्या जगाच्या पाण्यामध्ये जाता त्यावेळी येशूचं रक्त तुमच्यासाठी निरर्थक ठरतं. ज्या ज्या तुम्ही चुकीच्या गोष्टी करता त्यावेळी येशूचं रक्त तुमच्याकरता निरर्थक ठरतं. म्हणून आज सुद्धा गुड फ्रायडे 2000 वर्षापूर्वी तो विजय घोषित झालेला आहे. पण अजून सुद्धा तुमच्या घरामध्ये विजय का नाही? कारण तुम्ही येशूच्या रक्ताच्या बाहेर आहात, त्या कपाळपट्टीच्या बाहेर आहात. हे लक्षात घ्या. एक उदाहरण साधू सुंदर सिंगचं आठवतं मला, आणि तुम्हाला पण माहिती असेल की साधू सुंदर सिंग एकदा चालले होते आणि मुंगी त्यांना दिसली आणि तो ट्रक तिथून चालला होता आणि मुंगीला ते ओरडून म्हणते, अगं मुंगी तू बाजूला हो, बाजूला हो. पण साधू सुंदर सिंग म्हणले, अरे इकडे बाजूला सरकत नाही. तेवढा ट्रक त्या मुंगीवरनं गेला आणि ते म्हणले, अरे हे कसं काय शक्य आहे? मुंगी माझं कसं काय ऐकल? कारण माझं जर मुंगीला ऐकणं जाणं पाहिजे असेल तर मला प्रथम मुंगी होण्याची गरज आहे. तर तसंच त्याचप्रमाणे देव पृथ्वीवरती प्रारंभापासून सांगत होता की हे करू नका. आदमाची सुद्धा सांगितलं देवाने आदमाला काय की ह्या झाडाचं फळ खाऊ नको. तो ओरडून सांगत होता की पाप करू नका, करू नका. तरी सुद्धा मनुष्य जात काय करत होते? भटकलेल्या मेंढरांप्रमाणे भटकून ते स्वतःचे मार्ग अवलंबत होते आणि देवाच्या विरुद्ध पाप करत होते. म्हणून शेवटी देवाने ठरवलं की माझ्या मानवासाठी, माझ्या लोकांसाठी त्याचा एकुलता एक पुत्र त्याने या पृथ्वीवरती पाठवला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून गुड फ्रायडे म्हणजे काय? शुभवर्तमान, की पहा तुमच्या पापाचे वेतन त्याला प्राप्त झाले. ज्यावेळी एक मनुष्य दुसऱ्यासाठी प्राण देतो त्यावेळी त्याला काहीच फायदा होत नाही. उलट लोक त्याच्यावरती हशा करतात, उलटे लोक त्याच्यावरती विनोद करतात, पण त्याच्या मरणाने काहीच फायदा होत नाही. उलट काय फायदा होईल की त्याच्या मरणानंतर त्याच्या नावाची इस्टेट फुकट कोणाला तरी मिळेल. पण प्रियानो, ह्या दिवसामध्ये मला तुम्हाला सांगून द्या की लॉकडाऊनमध्ये आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या की लॉकडाऊनमध्ये अनेक लोक आत्महत्येचा विचार करते, अनेक लोक स्वतःचा जीव संपवण्याचा विचार करते. पण परत सांगते, असा विचार करू नका, कारण हा विचार करणं म्हणजे तुम्ही नरकामध्ये स्वतःची जागा तयार करणं आहे. आत्ताच मी ऐकलं की 28 वर्षाच्या IT पार्कमधल्या नोकरी गेली म्हणून तिने आत्महत्या केली. प्रियानो, जीव एवढा क्षुल्लक आहे का? ठीक आहे, लॉकडाऊन झालेले, पैसे नाहीत लोकांकडे, आर्थिक परिस्थिती, पण त्या उडत्या पाखरांकडे पहा, रानातील फुलांकडे पहा, ते कातत नाही, ते कष्ट करत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्याला पुरवत नाही का? मग तुमची गरज, त्याला मर्यादा ठेवा. ज्यावेळी तुम्हाला निवडीचे प्रसंग येतील, ज्या ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये निवड असेल त्यावेळी तुमच्या जीवनामध्ये ताण तणाव असेल, की जसं मी मध्ये उदाहरण दिलं की आज आपण जर मॉलमध्ये गेलं किंवा आपण आज कोणत्या दुकानामध्ये गेलं तर एकच साबण असतो, त्या तिकडं लाईफ बॉय, संतूर किंवा डेटॉल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साबण असतात. पण आपण त्या निवडीमध्ये गोंधळून जातो की मला हा साबण पाहिजे का तो साबण पाहिजे. त्यावेळी काय होतं? मनामध्ये शंका निर्माण होती आणि ताणतणाव येतो. त्याच प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा निवड नाहीये, एक तर स्वर्ग एक तर नरक. पण आम्हाला कोणता मार्ग निवडायचा आहे? स्वर्गाचा. म्हणून ज्या कोणी आत्महत्येचा विचार असेल कोणाच्या जीवनामध्ये, प्रभू तुम्हाला सांभाळते, प्रभूला तुमच्या सर्वांची काळजी. असं नका पाहू की परमेश्वर तुम्हाला पाहत नाही. परमेश्वर एकाच वेळेस सर्व मानवजातीचं तो अवलोकन करते. म्हणून तर त्याच्या प्रीतीचं प्रमाण म्हणून त्याने एकुलता एक पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्यासाठी दिलाय. आणि बायबल स्पष्ट सांगतं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वरच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने निघेल. पहा, आपण जर जुन्या करारात पाहिलं की त्या काळात दुष्काळ होता, पण परमेश्वराने एलियाला पाठवलं त्या घरामध्ये. ज्यावेळी आम्ही पाहतो की 5,000 आणि त्याच्यापेक्षा अधिक लोक भुकेले होते, त्यावेळी परमेश्वराने 5 भाकऱ्या मोडल्या आणि 2 मासे मोडले आणि तितका पुरवठा झाला की नंतर 12 टोपल्या राहिल्या. मग तुमची गरज काय? लोकांना आजकाल टेन्शन काय की मला मोबाईलचं रिचार्ज मारायला पैसे नाही, मला माझी मौज मजा करायला पैसे नाहीये. अरे त्यापेक्षा तुमचं आत्मा किती मूल्यवान. बायबलमध्ये असं सांगितले की कपड्यापेक्षा शरीर मूल्यवान आहे आणि खाण्यापेक्षा तुमचा आत्मा मूल्यवान आहे. म्हणून कधी लक्षात घ्या की आत्मा किंवा शरीर एवढं कुचकामी नाही की तुम्ही सहजासहजी आत्महत्या करावी. आत्महत्याचा विचार केला तर स्वर्गाकडे पहा, देवाकडे पहा, तुम्ही तिथं जाणार नाही, तुम्ही नरकात जाताल. तुमच्यासाठी आशा आहे. तर तुमच्या मनामध्ये हे विचार येत असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला देवाच्या वचनाद्वारे मदत करू, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. आणि निश्चित ते प्रार्थना देवाचं वचन तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. म्हणून कोणाच्या नोकऱ्या गेल्या असेल, कोणी आर्थिक स्थितीमध्ये असेल तर तुम्ही काळजी करू नका. जगाचं निर्माण करता तुमच्याबरोबर आहे. 2000 वर्षापूर्वीचा विजय लक्षात ठेवा की तो वधस्तंभी कोकरा जो वधला तो तुमच्या माझ्यासाठी वधला आणि त्याच्या मारण्याने आज आम्हाला जे काही आशीर्वाद मिळालेले ते सार्वकालीन टिकणार.
जगाचे आशीर्वाद टिकणारे नाही. आज तुम्ही भाकरी खाल्ली, तुम्हाला उद्या परत भूक लागणार आहे. आज तुम्ही कोणता मनोरंजन केलं, उद्या तुम्हाला परत मनोरंजन लागणार आहे. पण परमेश्वर असं म्हणतो की जो कोणी माझ्यातून खातो किंवा जो कोणी माझ्यातून पितो तो कधी तहानेला आणि कधी भुकेला राहणार नाही, कारण येशू ख्रिस्त ही जीवनाची भाकर आहे. आमेन, आमेन. म्हणून येशू पुढे सुद्धा जर पाहिलं तर लोक मनुष्य सतत म्हणायचा की मी ह्या गोष्टीवरती विजय मिळू शकत नाही, मी ह्या गोष्टीवरती विजय मिळू शकत नाही. पण परमेश्वराने त्यांना दाखवून दिलं की त्याचा एकुलता एक पुत्र त्यांनी जन्माला घातला, म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त. तो मरियाच्या पोटी जन्माला, म्हणजे त्याचा जन्म कोणत्या मनुष्याच्या संबंधातून नाही तर पवित्र आत्म्याद्वारे झाला. एक सुवार्ता ही शुभवर्तमान आहे. गुड फ्रायडे म्हणजे शुभवर्तमान आहे. ह्या आनंदाची बातमी नाही. गुड फ्रायडे म्हणजे एक सुवार्ता आहे की ख्रिस्त तुमच्यासाठी वधस्तंभी मरण पावला आणि तो ख्रिस्त तुमच्या माझ्यासारखा पृथ्वी तलावरती राहिला. त्यांनी काम केलं, 30 वर्ष काम केलं, 3.5 वर्ष त्यांनी परमेश्वराची सेवा केली. पण सैताने सुद्धा त्याच्यापुढे मोह टाकले. जर आपण पाहिलं अरण्यामध्ये त्याची परीक्षा झाली, त्याला त्यांनी एक मोठं विश्व दाखवलं की जर तू याला नमन करशील तर मी तुला हे संपूर्ण जग देईल. त्यांनी धोंडा दाखवला, भाकर दाखवली की भाकर. त्यांनी सैतानी परमेश्वरापुढं अनेक मोह ठेवले, पण परमेश्वराने त्याला बळी पडला नाही. तो तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा मानव जातीमध्ये मानव रूप धारण करून या पृथ्वी तलावरती आला होता. असंच जर आपण उदाहरण पाहायचं झालं तर जगाचं प्रेम हे नाशात नेतं की आईने मुलाचं अति लाड केलेला मुलगा बिघडतो. मग ते प्रेम आहे का? नाही. तो मुलगा बिघडतो आणि शेवटी त्याच आईला तो परका करतो, त्याच आईला तो छळतो. किंवा इतर व्यक्ती सुद्धा, तुमची बहीण असेल, तुमचे भाऊ असेल, तुमचे अति लाड करतील, पण त्याच्यामुळे तुम्ही बिघडता. पण येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावरचं मरण सोसलं त्याद्वारे नुसताच एकाचा बचाव झाला नाही, एकट्या अब्रामाचा बचाव झाला नाही, इसाकाचा बचाव झाला नाही, याकोबाचा झाला नाही, दाविदाचा झाला नाही, तर संपूर्ण मानवजातीचा बचाव झालेला आहे प्रियानो. आणि अजून देखील होईल की जो कोणी त्याला त्याचा तारणारा म्हणून स्वीकार करल आणि विश्वास ठेवल की तो तुमच्यासाठी वधण्यात आला, तर निश्चित तुमचा देखील बचाव होईल. आज सुद्धा तुमची बचाव होईल. तर जसंच आपण योहान 13:4 मध्ये पाहतो, योहान 13:4 मध्ये पाहतो प्रीतीबद्दल लिहिलेलं आहे. तर प्रीती म्हणजे काय? सहनशील आहे. प्रीती म्हणजे काय? सहनशील आहे. तर तोच गुणधर्म आपण देवामध्ये पाहतो की तो देव असताना सुद्धा फटक्यांचा मार खाल्ला, त्याच्यावरती लोक थुंकले, लोकांनी त्याची दाढी ओढली, त्याच्या कपड्याचे त्यांनी चिठ्ठ्या उधळल्या, त्याला नग्न अवस्थेमध्ये वधस्तंभावरती दिलं, तरी तो सहनशील राहिला. देव म्हणून त्यांनी कोणाला शासन केले नाही, देव म्हणून त्यांनी तिथल्या लोकांना मारलं नाही. मग तो गुणधर्म आम्हाला दिसतो, प्रीती सहनशील आहे. परोपकारी आहे. प्रीती काय? परोपकारी आहे. तर त्याच्या मरणाने संपूर्ण जगाला सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली. जर तो मेला नसता तर अजून देखील आम्ही कोकरेच कापत बसलो असतो, अजून सुद्धा आम्ही तेच करत बसतो. काय माहिती आपण जगलो असतो का नसतो? कारण जर कोकऱ्याचं रक्त नाही तर ती शिक्षा आम्हाला प्राप्त झाली असती. एक प्रियानो लक्षात द्या की तुम्ही जे काही करता त्यासाठी शिक्षा आहे. त्यानंतर आपण पाहतो की हेवा करीत नाही, बढाई मारत नाही, फुगत नाही. ज्याने त्यांना वधस्तंभी दिले त्याचा द्वेष केला नाही, किंवा मी देव आहे, मी राजा आहे म्हणून त्यांनी बढाई मारली नाही, व जे शिष्य त्याला सोडून गेले त्यांच्यावर तो फुगला देखील नाही. आपण नंतर पाहतो की प्रीती गैरशिस्त वागत नाही. ज्यावेळी येशू पृथ्वीवरती होता त्यावेळी तो कधीच गैरशिस्त किंवा चुकीची वागणूक लोकांसमोर त्याने ठेवली नाही. आदल्या रात्री शिष्यांचे त्याने पाय धुतले, यातून त्यांनी नम्रतेचं उदाहरण, म्हणजे जे काही मोंदी गुरुवार म्हणतात किंवा काय, तर तो त्यांनी लोकांपुढे ठेवला. प्रीती स्वार्थ पाहत नाही. योहान 3:16 मध्ये आपण पाहिलं की देवाने जगावरती प्रेम केलं, त्यांनी स्वार्थ नाही पाहिला. प्रीती चिडत नाही, तो मंद क्रोध आहे प्रियांनो. जर तो चिडला असता तर आमचा कोणाचाच बचाव झाला नसता, कारण प्रत्येक मनुष्य सतत देवाच्या विरुद्ध पाप करते. त्यानंतर आपण पाहतो की प्रीती उपकार स्मरण करत नाही. देव आपल्यावरती कितीतरी कृपा दर्शवतो, कितीतरी तो आपल्यावरती चांगल्या गोष्टी पुरवतो, पण त्याचा हिशोब ठेवतो का? नाही ठेवत. तो वचन असं सांगतं की सूर्याच्या उगवतेपासून ते मावळतीपर्यंत त्याची दया सनातन आहे, म्हणून त्याची प्रीती उपकार स्मरत नाही. त्यानंतर आपण पाहतो की ती अनितीत आनंद मानत नाही, सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते, कारण देव प्रीती आहे. प्रियांनो, देव काय? हा प्रीती आहे. म्हणून देव प्रीती आहे म्हणून
त्याची परीक्षा पाहू नका. आज गुड फ्रायडेचा हाच मी संदेश सांगेल तुम्हाला. वलांडणाचा सण म्हणजे काय, ते ओलांडून गेला. तो कोकरा आमच्या जीवनात मरणाची जी काय आम्हाला शिक्षा होती त्याला तो ओलांडून गेला. मरण आमच्यावरती येणार होतं, आमच्या ती पापाची शिक्षा येणार होती, आम्हाला अनेक नाही का नरकाची अग्नी मिळणार होती, पण तो ओलांडून गेला कोकरा तुम्हाला आणि मला, आमच्या घरादारांना. म्हणून आज त्या प्रीतीचं प्रमाण आम्हाला काय दर्शवतो की 2000 वर्षापूर्वी तो कोकरा वधस्तंभी आज मारण्यात आला. हे त्याच्या प्रीतीचं मोठं प्रमाण. म्हणून आज गुड फ्रायडे म्हणजे काय, सुवार्ता प्रसार करा. तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या मित्रांना, तुमच्या भावांना, बहिणींना तुम्ही सांगा की ख्रिस्त तुझ्यासाठी मारण्यात आला, म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. आणि हा करोना काळचा सुद्धा आज तुम्हाला, आज जो काही तुम्ही ऐकत आहात वचन, ती तुम्हाला संधी आहे की तुम्ही शुभवर्तमान, तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवा की ख्रिस्त तुमच्यासाठी वधण्यात आलेला आहे, ख्रिस्त तुमच्यासाठी वधण्यात आलेला आहे. म्हणून आज मी थोडक्यात तुम्हाला ते सांगत आहे की वलांडण सण म्हणजे काय, तो कोकरा म्हणजे काय, तो 4 दिवस का लपवला होता, त्याच्यानंतर 14व्या दिवशी त्याला वधण्यात आलं होतं, ती वेळ कोणती, हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. मला जास्त वेळ तुमचा घ्यायचा नाही, पण तेच तुम्हाला सांगायचंय. आणि सर ते शेवटी तुम्हाला मला हे दाखवायचंय. तुम्ही इथं पुढं पाहत असाल तर हा मॅसो ब्रेड आहे. हा मॅसो ब्रेडवरती काटे तुम्हाला दिसतात, ते येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी, हे परमेश्वराचं शरीर आहे, तर ह्याच्यावरती त्याने फटके सहन केले आणि 39 फटके त्याने सहन केले. आणि आज जर तुम्ही सायंटिस्टमध्ये किंवा जर तुम्ही डॉक्टर क्षेत्रामध्ये पाहताल तर 39 प्रकारचे वेगवेगळे आजार आहात. आणि त्याच्या ठिकाणी 5 ठिकाणी जखमा होत्या, त्याच्या डोक्यावरती, 2 हातांवरती, कुशीमध्ये, त्याच्या पाठीवरती आणि त्याच्या पायांवरती. तर 5 प्रकारच्या जखमा म्हणजे 5 हे कृपेचं दर्शक आहे. आणि जर मानवाच्या शरीरामध्ये पाहिलं तर 5 ठिकाणामध्ये त्याचे आजार असतात. मेंदूचे आजार वेगळे, हाताचे आजार वेगळे, पोटाचे आजार वेगळे. ते परमेश्वराने त्या सगळ्या गोष्टीसाठी वधस्तंभ सहन केलाय. आणि हा जर तुम्ही प्याला पाहत असाल तर हा प्याला म्हणजे त्याचं नवीन कराचं मध्यस्थ आहे. म्हणून आज जर मी तुम्हाला थोडक्यात सांगाल, हा तक्ता मी तुमच्या पुढे ठेवत आहे की वलांडण आणि प्रभुभोजन, वलांडणाचा सण आणि प्रभुभोजन. तर जुन्या कराराचा सण म्हणजे नव्या कराराचा सण. वलांडणाचा कोकरा म्हणजे देवाचा कोकरा. देह व भेकवी भाकरी म्हणजे भाकर हा त्याचा देह आहे. कडू भाजी, कडू भाजी म्हणजे काय, वधस्तंभावरचा कटू अनुभव. कटू अनुभव म्हणजे काय, पापाचा अनुभव. कोकऱ्याचे रक्त म्हणजे ख्रिस्ताचे रक्त. प्रथम फळाची पेंडी म्हणजे पुनरुत्थित येशू ख्रिस्त, तो येऊपर्यंत पहिले आगमन म्हणजे तो येऊपर्यंत द्वितीय आगमन. स्मरणार्थ म्हणजे परमेश्वर बोला, तू येऊपर्यंत हा मेज माझ्या स्मरणार्थ तुम्ही घ्या. आणि फारो आणि मिसर देशापासून सुटका व खंडणी म्हणजे काय, सैतान आणि जगापासून देव आणि त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला खंडणी विकत घेतलेलं आहे. परमेश्वर आपल्याला विकत घेतलेले त्याच्या रक्ताद्वारे, फुकट नाही, विकत घेतलेले. आणि दास्य गृह म्हणजे काय, अंधाराचं राज्य. तर हा एक तुम्हाला मी थोडक्यात अनुभव सांगितला. तर परत मी सांगते, गुड फ्रायडे हे व्यर्थ मानू नका. जर तुम्ही चुकांमध्ये असताल, जर अजून सुद्धा तुम्ही तुमच्या वाईट गोष्टींमध्ये असताल, अजून देखील तुम्ही सुद्धा ख्रिस्ताला वधस्तंभी देत आहात. जर तुम्ही चुकीचे शब्द बोलत असाल तर ख्रिस्ताला वधस्तंभ देत असाल. जर तुम्ही तुमच्या जीवनाचा धिक्कार करत असाल तर ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभ देते. की जसं ते लोक म्हणले की त्या चोराला नाही, बरब्बाला नाही, पण ह्या येशूला तुम्ही वधस्तंभ द्या आणि त्या चोराला सोडा. तर तसंच आज तुझं तुम्ही तेच म्हणता. तर म्हणून आज मी तुम्हाला उत्तेजन देत आहे, या गुड फ्रायडेच्या दिवशी, या उत्तम शुक्रवारच्या दिवशी, पासोराच्या सणा दिवशी ते लक्ष तुम्ही द्या की वधस्तंभावरती ख्रिस्त तुमच्या करता, माझ्या करता आज मारण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला आणि मला त्या पापाची सुटका मिळालेली. कोणीतरी शिक्षा सहन करायला पाहिजे होती, ते येशू ख्रिस्ताने सहन केली. कोणीतरी ते कोड्या त्या मार सहन करायला पाहिजे होता, ते येशू ख्रिस्त. आणि त्याच्या बसल्या माराच्या बळाने, त्याच्या गोष्टीद्वारे आज आम्ही बंधमुक्त इस्रायल आहोत. जर त्यांनी ही गोष्ट नसते केली तर आम्ही अजून पण पापाच्या बंधनात जखडलो असतो. चुका करतो आपण प्रियांनो, पण त्या चुकामध्ये राहू नका. पुन्हा देवाकडे क्षमा मागा आणि परत या. मनुष्य आदामात जन्मलाय, तो पाप करल तर चुका करत राहील. पण देवाचा जर हात धरला तुम्ही, तो वधस्तंभ जर पकडला तर तुम्ही चुका करणार नाही.
जो वधस्तंभाच्या मागे जातो त्याने पाठीमागे पाहू नये. की जसं लोटाच्या बायकोनी पाठीमागे पाहिले ती मिठाचं काम झाली, आज तुम्ही तुमच्या जुन्या जीवनाकडे पाहू नका. आज जर तुम्ही व्यसन सोडलं असताल, त्या व्यसनांकडे पाहत असाल तर तुम्ही तो मिठाचा काम होताल. जर तुम्ही आज नवीन जन्माचा अनुभव घेतला आणि परत जुन्या गोष्टी करत असाल तर तुम्ही येशू ख्रिस्ताला परत म्हणते, माझ्यासाठी वधस्तंभ सहन कर. जास्त काही बोलत नाही, डोळे आपण बंद करूया आणि तो वधस्तंभाचं चित्र तुम्ही पहा डोळ्यासमोर की तो देव आणि तुमच्या पापांसाठी तो वधस्तंभ सहन केला. आज जे कोणी पाहत आहे मला, आज जर तुमच्या जीवनामध्ये निराशा असेल, आज जर तुमच्या जीवनामध्ये दुःख असेल, आज जर तुमच्या तुमच्या घरामध्ये कोणती उणीवता असेल, तर परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की मी तुझ्यासाठी वधस्तंभ सहन केलेला आहे. ते वधस्तंभाचं चिन्ह तुम्ही आठवा. जसं दवाखान्यामध्ये आम्ही पाहिलं तर क्रॉस हे चिन्ह म्हणजे आरोग्याचं दर्शक आहे, तसंच आज ते वधस्तंभाचं, आज तो रिकामा क्रॉस तुम्ही पहा की तो रिकामा क्रॉस म्हणजे परमेश्वराने सर्व पूर्ण केलेलं आहे. आज येशूच्या नावामध्ये आज मी प्रार्थना करते, जे कोणी पाहणार आहेत, जे कोणी पैतो परमेश्वरा येशूच्या नावामध्ये आज तो वधस्तंभ 2000 वर्षापूर्वी तू आमच्यासाठी त्यांच्यासाठी सहन केलाय म्हणून आज कोणती मरणाची आज शिक्षा त्यांना नाहीये पैतो परमेश्वरा. आज त्यांना कोणता आजार नसणार, आज त्यांना कोणती उणीवता नसणार, कारण ख्रिस्त येशूमध्ये आमचा सगळा पुरवठा करणारा यावे ज्यावे जाहिरात तू माझ्या देवा. आम्हाला त्या पापावरती विजय देणारा ज्यावे निसी तू पैतो परमेश्वरा. म्हणून आज येशू ख्रिस्तामध्ये जे कोणी पाहते माझ्या देवा, जे कोणी ऐकते येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनातली अंधाराची सत्ता मोडली जाऊन दे. या कारणास्तव देवाचा पुत्र त्यांच्या जीवनामध्ये प्रगट होऊन दे की सर्व अंधकाराची कृत्य, आज पापाची कृत्य, आज उणीवत्याची कृत्य, आज जे काय पैतो परमेश्वरा आत्महत्येची कृत्य पैतो परमेश्वरा येशूच्या नावामध्ये नष्ट होणार. त्याच्या आम्ही बांधून टाकतो येशूच्या नावामध्ये. आणि त्या लोकांना आता मोकळीकता दे, आता मोकळीकता दे आणि खरा वधस्तंभ त्यांना समजून दे. त्या वधस्तंभ तो रिकामा वधस्तंभ आहे, कारण परमेश्वराने सर्व काही गोष्टी सहन केलेल्या आहेत. आभार मानतो तुझ्या ह्या वधस्तंभावरच्या मरणाबद्दल आणि आम्ही जय करतो, विजय करतो, कारण तू आमच्यासाठी मरण पावला. आभार मानतो, सर्व गौरव तुला देतो, मानविमा तुला देतो आणि प्रार्थना तारणा पूर्ण येशू ख्रिस्त याच्या नावात पित्याकडे मागतो म्हणून तू आहे. धन्यवाद. पुन्हा एक वार ह्या उत्तम शुक्रवारचे तुम्हाला शुभेच्छा. उत्तम शुक्रवारचं महत्व हे थोडक्यात मी सांगितले, पण तुम्ही अजून पवित्र शास्त्र वाचा आणि मनन करा, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना करा आणि मग तुम्हाला समजेल की तो वधस्तंभ म्हणजे विजयशाली कसा आहे. सुरक्षित राहा. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, जर बेल आयकॉनला तुम्ही क्लिक नसेल केलं तर तुम्ही क्लिक करा आणि नवीन नवीन वचनासाठी तयार राहा, प्रार्थनेत राहा आणि आशीर्वादित असता. गॉड ब्लेस यू.